अभिजित दिपकेंना भेटायला गेलेल्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी झापलं। महायुतीची भूमिका ठरलेली असताना दिपकेंना परस्पर भेटल्यामुळे संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना शिंदेंकडून विचारणा। संजय शिरसाट आणि बच्चू कडूंच्या मनात नेमकं काय आहे ते स्पष्ट करावं। प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची नौटंकी करणं बंद करावं। अभिजित दिपकेंसोबतच्या भेटीवरनं प्रवीण दरेकरांची टीका। जनता येत्या निवडणुकीत सरकार बदलेल। सरकार बदलणं लोकशाहीसाठी आवश्यक। खूप काळासाठी सरकार राहिल्यास ते अहंकारी होऊन जातं। TV9 मराठीच्या मुलाखतीत अभिजित दिपकेंकडून भूमिका स्पष्ट। संसदेच्या सभागृहात देखील शिवीगाळ केली जाते, मात्र नेत्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत, मग विद्यार्थ्यांवरतीच का? TV9 मराठीच्या मुलाखतीतनं अभिजित दिपकेंचा सवाल। विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा। कॉक्रोच जनता पार्टीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू। गैरवापर असल्यास कारवाई होणार। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा। CJPला विदेशी फंडिंग होत असेल तर ते गृहमंत्र्यांचं अपयश। दिपकेंचा पलटवार। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातनं दरवर्षी 18 कोटींची चोरी। राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप। मंदिरातील कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेलं तक्रारीचं पत्र भर सभेत वाचून दाखवलं। राज ठाकरेंच्या घरी जाऊन गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार। राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया। तर राज ठाकरेंच्या घरी जाण्याऐवजी पत्रावरती सही करणाऱ्या ट्रस्टींच्या घरी जावं, अविनाश जाधव यांचं प्रत्युत्तर। पत्रामध्ये अर्ध सत्य, वाढीव उत्पन्नाचा ऑडिट रिपोर्ट आला पाहिजे। राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया। सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणी आज मनसेची पत्रकार परिषद। मनसेचे यशवंत किल्लेदार दानचोरी प्रकरणी माध्यमांशी बोलणार। सिद्धिविनायकाच्या दानपेटीतनं दरवर्षी 18 कोटींची चोरी। राज ठाकरेंचा आरोप। राज ठाकरेंच्या आरोपांनंतर मनसेची आज पत्रकार परिषद। महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची विश्वासार्हता शून्य। राज ठाकरे फक्त मिमिक्री आर्टिस्ट आणि स्टँड अप कॉमेडियन। राज ठाकरेंनी सिद्धिविनायक मंदिराबाबत केलेल्या वक्तव्यावरनं साटम यांची टीका।